इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. मोहोळ तालुक्यातील पेन्नूर येथे विवाह बाह्य संबंधाच्या संशयातून कट रचून खून केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात मोहोळ पोलीस ठाण्यात दत्तात्रय अण्णा पवार वय 26, प्रशांत बाळू शिंदे वय 20, अण्णा हरिदास पवार वय 56 आणि अंबिका उर्फ आंबू अण्णा पवार वय 42 सर्व राहणार पेन्नूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार मयत युवराज अशोक व्यवहारे याचे आरोपीच्या घरातील महिलांशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. गावातील मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला होता. 13 जून रोजी झालेल्या नव्या वादानंतर आरोपींनी मैतास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर 16 जून रोजी मध्यरात्री मयत युवराज व्यवहारे घराबाहेर झोपलेला असताना आरोपी दत्तात्रय पवार, प्रशांत शिंदे यांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. तसेच अण्णा पवार आणि अंबिका उर्फ अंबू पवार यांनी हा खून घडवून आणण्यासाठी कट रचल्याचा आरोपही फिर्यादीने केला. या प्रकरणात अण्णा हरिदास पवार आणि अंबिका उर्फ अंबू पवार यांना 16 जून 2026 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. बचाव पक्षाने आरोपींच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद केला की आरोपींना खोटेपणाने गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तपास जवळपास पूर्ण झाला असून पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याने जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी 13 जुलै 2026 रोजी अण्णा हरिदास पवार आणि अंबिका उर्फ अंबू पवार यांना सशर्त जामीन मंजूर केला.